समजा मित्रांनो, आज तुम्ही कॅनवावर एक सिंपल नोटबुक डिझाइन तयार केली आणि काही दिवसानंतर Amazonवरून कोणीतरी ती ऑर्डर केली आणि यासाठी ना तुमच्याकडे स्टॉक आहे ना, प्रिंटिंग मशीन ना, कुरिअर ना, पॅकेजिंग, तरी पण तुमच्या बँक खात्यात पैसे येऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, मी आहे विनिता आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉगर विनिता यूट्यूब चॅनलवर. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला AI आणि कॅनवाच्या मदतीने तुम्ही कलरिंग बुक कशा पद्धतीने तयार करून Amazon KDPवर पब्लिश करू शकतात ते स्टेप बाय स्टेप पद्धतीने दाखवलं आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप जबरदस्त असा रिस्पॉन्स पण दिला आणि बऱ्याच लोकांचे कमेंट्स वगैरे आले की याचा पार्ट 2 पण आणा. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण Amazon KDP अकाउंट प्रॉपरली सेटअप कसं करायचं, पेमेंट डिटेल्स आणि बँक अकाउंट कसं ऍड करायचं, तयार केलेलं बुक Amazonवर पब्लिश करून लाईव्ह कसं करायचं आणि त्यासोबतच अजून एक भन्नाट घर बसल्या ऑनलाईन मनी मेकिंगचं तुम्हाला मी वे सांगणार आहे. ते म्हणजे कॅनवा वापरून प्रोफेशनल डायरी, नोटबुक किंवा जनरल तयार करून Amazon KDPवर सेल करू शकतात. आणि आता तुम्हाला पण माहिती आहे, प्रत्येकाच्या घरात यापैकी एक वस्तू तरी असते आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याच्यासाठी तुम्हाला ना प्रिंटिंग करावी लागते ना डिलिव्हरी करावी लागते. तुमचं काम फक्त एक चांगला प्रोडक्ट तयार करून Amazonवर पब्लिश करायचं असतं. बाकीची जी काही संपूर्ण प्रोसेस आहे ती Amazon स्वतः मॅनेज करतं. जर तुम्हाला ऑनलाईन मनी मेकिंगचं एक प्रॅक्टिकल वे शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून पण तुम्ही आपल्या ब्लॉगर विनिता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता कोणतेही डिजिटल प्रोडक्ट तयार करण्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, डिझाईन तयार करण्यापेक्षा रिसर्च खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि बरेचसे लोक इथं चूक करतात. कारण आपण जे काही बनवणार आहोत ते खरंच लोक बाय करणार आहे का याची आपल्याला एकदा खात्री करून घ्यायची आहे. नाहीतर बरेचसे लोक काय करतात, खूप जास्त सुंदर सुंदर असं कॅनवाला डिझाईन्स वगैरे तयार करतात आणि डायरेक्टली ते Amazon KDPवर पब्लिश करतात आणि मग त्यांचे सेल्स होत नाही तर ते म्हणतात की Amazon KDPवर आमचे सेल्सच होत नाही. पण खरं कारण डिझाईनमध्ये नसून रिसर्चमध्ये असतं आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणून जेव्हा मी नवीन प्रोडक्ट तयार करते तेव्हा सर्वात पहिली स्टेप असते माझी मार्केट रिसर्च आणि ती तुम्हाला पण करायची. आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते. चला तर मग बघूया. सो सर्वात पहिले आपल्याला येऊन जायचं मित्रांनो Amazon.com या वेबसाईटवर. तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे. जे आता जसं की मी त्यात सर्च करते फ्लोरल नोटबुक. आता सर्वात पहिले तुम्हाला ज्या काही निशमध्ये स्टार्ट करायचे ते सर्च करून घ्यायचं आहे. आता सपोज मी याच्यात सर्च वगैरे केलं. आता याच्यात वरती नाही का तुम्ही बघितलं असेल तर 2K 1K असं म्हणजे सेल्स झालेला दिसतोय. परत याच्यात 4.8ची रेटिंग आहे म्हणजे अराउंड 5ची रेटिंग आहे, 5 स्टार रेटिंग आहे. याचा मिनिंग काय होतोय, जर इतके सेल्स वगैरे होत आहे तर याचा सिम्पल मिनिंग असं आहे मित्रांनो की हे सेल्स होत आहे म्हणजे याची डिमांड्स वगैरे आहे आणि या निसला म्हणजे प्रॉपर सेल्स वगैरे होत आहे. सो आपण काय करू, सेम निसमध्ये आपलं जे काही बुक आहे ते तयार करणार आहे. सिम्पल तुम्हाला मार्केट रिसर्च करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही किड्स बुक, स्टुडंट बुक्स, प्लॅनर, नोट्स वगैरे तुम्हाला जे काही गोष्टीत इंटरेस्ट आहे त्या सेम गोष्टीचा तुम्हाला Amazonवर पण डिमांड वगैरे आहे का ते चेक करायची सेम पद्धतीने. आणि जर तुम्हाला हवे तसे रेटिंग वगैरे आणि लोकांनी बाय कधी केलेलं असतील याचा मिनिंग की लोक त्या एक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ते बाय करताय. सो इतकं सिम्पल आहे. आता पहिली गोष्ट आपली झाली ते म्हणजे मार्केट रिसर्च आपण केला. आता आपण कॅनवाच्या मदतीने हे सेम पद्धतीचे बुक्स वगैरे डिझाईन करू. आता मित्रांनो तुम्हाला कॅनवावर येऊन जायचे. कॅनवावर आल्यानंतर तुम्हाला कस्टम साईज या बटनावर क्लिक करायचं. इथं वरती तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो तुम्हाला विड्थ 8 घ्यायची आणि हाईट 11 घ्यायची आहे. त्यानंतर युनिट इंचेस सिलेक्ट करायचे आणि क्रिएट न्यू डिझाईन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एलिमेंट्सवर जाऊन विंटेज फ्लोरर असं सर्च करायचं आहे. तुम्ही जेव्हा विंटेज फ्लोरर सर्च कराल तेव्हा तुमच्या समोर अशा पद्धतीचे डिझाईन्स वगैरे येतील. आता जसं की मी याच्यात ग्राफिक्सवर गेली तर याच्यात तुम्हाला मल्टिपल पद्धतीचे ग्राफिक्स वगैरे दिसतील. आता सर्च केल्यानंतर सपोज मला ही डिझाईन वगैरे आवडते सो मी हिला सिलेक्ट करून घेते. हिला प्रॉपर आपल्याला मॅनेज करून घ्यायचं, ॲडजस्ट करून घ्यायचे. आता सिम्पल मी याचं डुप्लिकेट करते म्हणजे बाकीचा भाग पण कवर होईल आपला. आता मी प्रॉपर डिझाईन वगैरे तयार करून घेतलंय. आता आपल्याला परत सर्च करायचं आहे विंटेज लेबल. आता याच्यात तुमच्यासमोर मल्टिपल ऑप्शन्स येतील. हे आवडतंय सो मी हे घेते. आता त्याला प्रॉपर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला तिच्यात हेडिंग वगैरे म्हणजे टाकून घ्यायची आहे. तर मी याच्यात टाकते माय डेली नोट्स. पण आता तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल तर हा जो काही फॉन्ट वगैरे तो इतका छान नाही. सो मी याच्यात सर्च करते अरुला फॉन्ट्स आपल्याला घ्यायचा आहे जो की थोडा स्टायलिश वगैरे पण दिसेल आणि अट्रॅक्टिव्ह वेमध्ये. आता त्याची जी काही साईज आहे ती थोडी स्मॉल आहे. मी त्याला थोडं मोठं करते. सो आपल्याला साईजवर जाऊन याच्यात थोडं त्याची साईज वगैरे इन्क्रीज करून घ्यायची आहे. आता मित्रांनो ऑलमोस्ट आपलं जे काही फर्स्ट पेज आहे ते तयार आहे, कवर पेज. आता सिम्पल वेमध्ये आपल्याला पूर्ण बुक तयार करून घ्यायचे त्यामुळे लगेच मी ॲड पेज करते
आता सिम्पली तुम्हाला टेम्पलेटवर येऊन तिच्यात नोट्स प्लॅनर सर्च करून घ्यायचे. आता नोट्स प्लॅनर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर मल्टिपल ऑप्शन्स वगैरे येतील. याच्यापैकी तुम्हाला जे ठीक वाटते ते तुम्ही घेऊ शकतात. आता सिम्पली मला हे घ्यायचं आहे, मला हे छान वाटतं आहे. याच्यात प्रॉपर म्हणजे कंटेंट वगैरे पण टाकू शकतो नोट्स वगैरेचा आणि मेन्शन पण आहे आणि खाली म्हणजे हार्ट वगैरे पण आहे. सो हे मला ठीक वाटतं आहे. याचे आपल्याला डुप्लिकेट करून घ्यायचे. आता डुप्लिकेट कसं करायचं, वरती प्लस आयकॉनवर क्लिक करून याचे तुम्हाला जितके पेजेस हवे तितके पेजेस तुम्ही करू शकतात. आता सिम्पली मी याचे 15 पेजेस करून घेते. आता हे 15 पेजेसचं आपलं झालेलं आहे बुक. तुम्ही 20-25 तुमच्यानुसार तुम्ही करू शकतात. आता हे आपलं बुक वगैरे तर तयार झालं आहे. त्याचं म्हणजे आपल्याला नाव देऊन द्यायचं आहे. आता जसं की माय डेली नोट्स हे असं मी नाव वगैरे देऊन देते. तुम्ही पण नाव देऊन द्या. त्यानंतर शेअर बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल. ते डाउनलोडचं बटनावर क्लिक करून जे काही PNG तुम्हाला वरती दिसते त्या PNGच्या जागेवर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे PDF नंतर तुम्हाला करायचं आहे प्रिंट आणि त्यानंतर डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता आपलं जे काही बुक आहे ते डाउनलोड होईल. आता सिम्पली तुम्हाला KDPच्या वेबसाईटवर येऊन जायचं आहे. आता याच्यात आल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची विंडो वगैरे दिसेल. सो आपल्याला जायचं आहे सर्वात पहिले युअर अकाउंटवर. तिच्यावर सिम्पली क्लिक करायचं आहे. सिम्पली मित्रांनो तुमचे जे काही डिटेल्स वगैरे ते तुम्हाला फिल करून घ्यायचे आणि लक्षात घ्या एक गोष्ट, तुमचे जे काही ओरिजिनल डिटेल्स वगैरे ते फिल करा, नाही तर तुमचं रिजेक्ट होऊन जाईल. त्यामुळं प्रॉपर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे ती डिटेल्स याच्यात टाकून घ्या. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू. त्यानंतर याच्यात बिझनेस टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल सर्च करा. त्यानंतर याच्यात अकाउंट होल्डर नेम माझं येतं आहे विनीता हेमराज माळी. त्यानंतर गेटिंग पेड. आता जी काही बँक तुमची ही ती बँक्स तुम्हाला टाकून घ्यायची आहे. तर आता इंडिया टाकून घेते मी. त्यानंतर टाईप ऑफ अकाउंट जे काही तुमचं अकाउंट वगैरे असेल ते टाकून घ्यायचं. त्यानंतर अकाउंट नंबर. आता सिम्पली मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल्स वगैरे ॲड करून घ्यायचे. आता बघू शकतात मित्रांनो आपलं सक्सेसफुली बँकेचे डिटेल्स वगैरे फिल झालेलं आहे. सो आता त्याच्यानंतर आपल्याला येऊन जायचं आहे पुन्हा Amazon KDPच्या वेबसाईटवर. आता याच्यात तुम्ही अकाउंट डिटेल्स वगैरे टाकले गेले. आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला तुमचे सिग्नेचर वगैरे आणि जी काही डेट वगैरे ते येऊन जाईल आणि सबमिट फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपला जो काही टॅक्स प्रोफाईलचा फॉर्म वगैरे तो सक्सेसफुली झालेला आहे. याच्यात तुम्हाला व्हॅलिडेट म्हणजे येतं आहे. आता आपला टॅक्स फॉर्म तर सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आता आपल्याला व्हेरीफाय आयडेंटिटी या बटनावर क्लिक करायचे. आता आपल्याला आपली जी काही आयडेंटिटी ती म्हणजे करून घ्यायची. आता मी जी काही प्रोसेस वगैरे ती मी लॅपटॉपने करून घेते. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की Amazonवर योग्य प्रकारे रिसर्च वगैरे कसं करायचं, त्यानंतर कॅनवामध्ये प्रोफेशनल नोटबुक डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं Amazon KDPवर तुम्ही पेमेंट डिटेल्स कशा पद्धतीने ॲड करू शकतात ती संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला करून दाखवली. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही एक बुक पब्लिश केली म्हणजे लगेच सेल्स वगैरे येतील असं अजिबात नाही. याच्यासाठी कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर करते. जसं तुम्ही वेगवेगळ्या निशेसवर क्वालिटी प्रोडक्ट पब्लिश करत जाल तसं तुम्हाला आयडिया येईल आणि तुमचा पोर्टफोलिओ तयार होईल आणि याने सेल्स होण्याचे चान्सेस जास्त होतील. आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर इथं स्टॉप करू नका, काहीतरी ऍक्शन वगैरे घ्या. जर तुम्हाला अजून पण क्लिअर झालं नसेल तर तुम्ही एक काम करा, पार्ट 1 आणि पार्ट 2 स्टेप बाय स्टेप पद्धतीने बघा, तुमचे सर्व डाऊट्स वगैरे क्लिअर होतील. आणि जरी तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.